नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली जी आहे ती आता रूममध्ये आलेली असते. अश्विनच्या रूममध्ये तर कोणीच नसतं. मग सायली विचार करते की गेले कुठे असतील सगळी जण. सायलीच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू राहतात. तेव्हाच ना मग सायली विचार करते की नक्कीच ना आईबाबांच्या खोलीत असतील सगळी जण. पण त्याआधी ती फोन लावायचा ट्राय करते, म्हणजेच आधी आईबाबांना, मग नंतर अस्मिता, अर्जुन या सगळ्यांना एक एक करून ती कॉल करत असते. पण आता ती जेव्हा कॉल करत असते ना तेव्हा कोणाचाही नंबर जो आहे तो लागत नाही. सगळ्यांचाच फोन बंद लागत असतो आणि इकडे असणारी सायली ही सगळ्यांना कॉल करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे सगळ्यांच प्लॅनिंग सुरू असतं. कोणालाही काही सुचत नसतं की कसं सगळं काही करायचं आहे. तेच आता चैतन्य म्हणत असतो की मला एक ब्रिलियंट अशी आयडिया सुचली आहे. मग सगळेच जण विचारतात की नक्की काय. आणि आता जर तू काही खसवलस ना तर लक्षात ठेव, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच तो म्हणत असतो की नाही, मी सांगतो ना, थांबा ना, तुम्हाला चांगलं काहीतरी मला सुचलंय. आणि मग असं बोलूनच ना मग आता काय सुचलं आहे, जे काही सुचलं आहे ते शांतपणाने हळू बोल आणि सांग, असंही म्हटलं जातं. मग आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता त्याचं बोलायचं सुरू होतं. मग तेव्हाच ना इकडे आता सगळ्यांचाच आवाज जो आहे तो मात्र रूममधून बाहेर आलेला असतो. आणि आवाज जेव्हा सगळ्यांनाच ऐकू जातो ना तेव्हा इथे सायली जी आहे ती आता ठरवते की हा तर आवाज पूर्ण अजिंच्या रूममधून येतोय आणि मी चालले होते तिकडे. त्याच्या आधी मी जाते या साईडला, म्हणजे मला ना समजेलच. मग इकडे चैतन्याला सगळी जण बोलत असतात की सांग ना तुझी आयडिया. पण चैतन्याची आयडिया कोणालाच पटत नसते. सगळी जण चैतन्याला म्हणत असतात, काय बेकार आयडिया काढली, जरा तरी चांगली आयडिया काढायची. आणि मग तेव्हाच ना यांची आता बडबड सुरू असते. तेव्हाच इकडे आता चैतन्याने दिलेली आयडिया तर राहते बाजूला. पण आता तिकडे आता सायली आलेली असते. आणि सायली जेव्हा तिथे येते ना तेव्हा सगळी जण सायलीकडे पाहू लागतात. सायली अचानक आल्यानंतर सगळ्यांचाच गोंधळ उडतो की सायलीला काय म्हणून सांगायचं. कारण सायली जी आहे ती आता सगळ्यांना विचारू लागते ना की तुम्ही इथे काय करताय. तेव्हाच सायलीला काय उत्तर द्यावी हे सगळ्यांना अचानकपणे सुचत नसतं. पण प्रत्येक जणांना काही ना काही आता कारण देत असतो. म्हणजेच मी इकडे असाच आलो होतो. मग पूर्ण आजीला बरं वाटत नव्हतं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी हे सगळं काही सांगितल्यानंतर ना इकडे मात्र सायलीला ह्या लोकांची कारणं जी आहे ना ती चुकीची वाटत असतात. कारण प्रत्येक जण वेगवेगळी कारणं देत असतो ना. त्यामुळे मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इथे आता सगळी जण सायलीला विचारतात की काय सायली, काय झालं, तू आराम नाही केलास का. सायली म्हणते, मी केला ना आराम, पण मला तेच बघायचं होतं की तुम्ही कुठे आहे. सगळीकडे मी बघितलं आणि तुम्हा सगळ्यांचे फोनही बंद लागतायत हेही आता सांगितलेलं असतं. मग आता अर्जुनला एक कारण सुचतं. अर्जुन म्हणत असतो की तर ना अश्विनला कसंतरीच वाटत होतं, पुन्हा एकदा त्याला त्रास होत होता. म्हणून मग आम्ही विचार केला की एकत्र येऊन अश्विनला समजावं, म्हणून आम्ही अश्विनसाठी इथे आलो होतो. मग आता या लोकांनी ना अश्विनला पुढे केलेलं असतं कारण देऊन. मग तेव्हाच ना सायलीला खरं वाटेल ना अश्विनच नाव घेतल्यावर, असाही विचार ना इथे असणारा अर्जुन करत असतो. म्हणून त्याने मुद्दामून सायली समोर अश्विनच नाव घेतलेलं असतं. जसं आता सायली समोर तो अश्विनच नाव घेतो ना तसा आता इकडे सगळ्यांनाच नवल वाटत असतं की आता काय होईल. पण सायली जी आहे ना ती आता पटकनचता तिकडन जायला निघते. सायली जेव्हा तिकडन जाते तेव्हा मात्र आता सायली ही अश्विनकडे जाऊन उभी राहते आणि अश्विनला विचारत असते की काय झालंय अश्विन भाऊजी, काही त्रास होतोय का, काही प्रॉब्लेम आहे का. तर तुम्ही बोलत जाना, तुम्ही असं स्वतःच्या ह्याच्या मते त्रास करून घेऊ नका, असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते.
विनला तर अश्विनला आता काय बोलाव ना हे सुधरत नसतं, कारण अश्विनला उगाचच नाही या सगळ्यामध्ये पुढे केलेलं असतं ना, त्यामुळे काही केल्या आता अश्विनला सुद्धा कळत नसतं की काय बोलाव ते. अश्विन आता शांतच राहतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली आता अश्विनच्या समोर जाऊन उभी असते आणि अश्विनला सांगत असते की अश्विन भाऊजी, आता तुम्हाला तर माहितीच आहे, पहिल्यांदा तर तुम्हाला एवढं माहिती होतं की मी तुमची वहिनी होते, ते पण आता तर तुम्हाला हेही कळलं ना की मी तुमची आत्ते बहीण आहे. म्हणून मग आता कोणत्याही गोष्टी आहेत ना अशा मनात नका ठेवत जाऊ. जे काही आहे ना ते बोलत जा. जर या कोणाशी बोलायचं नसेल, माझ्याशी बोललात ना तरीही चालेल. तुमचं मन हलकं करून जर तुम्हाला बरं वाटणार असेल तर तुम्ही मला सुद्धा या सगळ्या काही गोष्टी सांगू शकता. असंही आता सायली जी आहे ती बोलत असते. सायलीजी पहा, या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अश्विन जो आहे तो मात्र गप्पच बसतो. अश्विनला आता काय बोलावं हे सुधरत नसतं, कारण उगाचच ना त्याला सगळ्यांनी आता वरती पासावर चढवलेलं असतं त्याचं कारण सांगून, त्यामुळे त्याला सुद्धा आता गप्पच राव लागतं. पण बिचाया सायलीला असंच वाटतं की अश्विनला या सगळ्याचा त्रास होत आहे, म्हणूनच मग ती आता अश्विनकडे जाऊन त्याची समजूत घालत असते. पण दुसरीकडे आता एक जणांना काही ना काही कारण देऊन तिकडून पळ काढतात. म्हणजेच माझं हे राहिले, माझं ते काम राहिले असं बोलून एक जण जातात. तेव्हा पण सायली विचार करते की ह्या लोकांना झाले काय, सगळी जण एक करून चाललेली आहे. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली सुद्धा पूर्णा आजीच्या रूममध्ये थांबलेली असते. का तर तिला पूर्णा आजीसोबत वेळ काढायचा आहे. पण तेव्हा ना आजी म्हणत असते की आता ना मला झोप येते, मी जरा आराम करते. मग अर्जुन तिला तिकडून घेऊन जात असतो. सायली म्हणते की थांबा ना, मला पूर्णा आजीशी बोलायचे. पण अर्जुन काही ऐकत नाही. ते दुसरीकडे आता महिपच्या रूममध्ये सचिन असतो. सचिन विचार करतो की काहीतरी अण्णा लपवत आहे, पण काय कपाटामध्ये काहीतरी आहे. मग तो आता अण्णा तिथे नाहीयेत या संधीचा फायदा घेऊनच ना कपाटामध्ये काय काय ठेवलेलं आहे हे सगळ्याच निरीक्षण आता तो करू लागतो. आणि मग तेव्हाच ना कपाटामध्ये खालच्या अरकाण्यामध्ये लाल कपड्यामध्ये ठेवलेली काही हत्यार असतात आणि ती हत्यार नेमकी आता त्याच्या हाती लागतात. हत्यार हातात घेतल्यानंतर तो विचार करतो की ही हत्यार का इथे ठेवली आहे. यामुळेच ना त्याला डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण आता नेमकी गडबड काय आहे हे काही केलं समजत नसतं आणि म्हणूनच मग आता ते हत्यार हातात घेऊन तो बघत असतो. हत्यार जेव्हा त्याच्या हातामध्ये असतं ना तेव्हा मात्र आता तो विचार करत असतो की नक्की काहीतरी गडबड आहे. पण आपल्यापासून या सगळ्या काही गोष्टी का लपवल्या जातात हा प्रश्न सुद्धा पडलेला असतो. पण आता त्याला हे तर कळलेलं असतं की ह्या भोंदू बाबाच्या मागे महिपचा खरा चेहरा अजूनही बदललेला नाहीये. म्हणजेच त्याचं ते डोकं, म्हणजेच त्याची जी काही खुनी प्रवृत्ती आहे ती अजूनही नष्ट झालेली नाहीये. या गोष्टी आता इथे असणाऱ्या सचिनला थोड्याफार का होईना कळत असतात. त्यामुळेच ना आता सचिन त्या सगळ्या दृष्टीनेच विचार करत असतो. तेच दुसरीकडे आता सगळी जण जी आहेत ना ती बाहेर आता बोलत असतात आणि तेव्हाच चैतन्याला काही ना काही सुचत असतं आणि त्यामुळेच ना चैतन्य जोरजोरात ओरडत असतो. तेव्हाच अर्जुन त्याला शांत करत असतो. तेच सायली म्हणत असते की काय चाललंय काय. सायलीचंही लक्ष जातं, कारण सायलीला ना कुठेतरी ना डाऊट वाटत असतो की या लोकांचं ना काहीतरी चाललेलं आहे. कारण आधी पूर्णांच्या रूममध्ये आणि आता सगळे जण इथे बाहेर येऊन बसलेत. पण या लोकांचं काय चाललंय ना हे काही सायलीला कळत नसतं, कारण सायलीच्या नकळतपणे त्यांचे प्लॅनिंग सुरू असतात. तेच दुसरीकडे मात्र आता इकडे आवाज जो काही होत असतो त्यामुळे मध्येच ना अश्विनने सुद्धा डोक्याला हात लावून घेतलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रत्येक जणांना वेगवेगळी कारण ही देतच राहत असतात. तेव्हाच इकडे आता पूर्णा आजी ही रूममध्ये असते.
पण प्रताप आता सायलीशी बोलायला जात असतात. तेच इकडे काहीतरी सुचलेलं असतं चैतन्यला म्हणून चैतन्याने पुन्हा एकदा आरडाओरडा केलेला असतो. मग दुसरीकडे मात्र चैतन्याला नेमकं होत्य तरी काय चाललेलं आहे ते काही केल्या आता समजत नसतं. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता चैतन्य म्हणत असतो की काही नाही, असा पाय मुरगला. मग तेव्हा सायली म्हणते की काय उभ्या असलेल्या जागेवरच तुमचा पाय सुद्धा मुरगळतो का हो. मग आता अर्जुन म्हणतो की सध्या ना त्याचं काय चाललंय ना काही कळत नाही. ऑफिसमध्ये सुद्धा त्याच हे असंच चाललंय. मग दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो विचार करतो की इथे काही बोलणं पॉसिबल नाहीये म्हणूनच मग आता तो सगळ्यांनाच मेसेज करत असतो. जेव्हा तो सगळ्यांनाच मेसेज करतो तेव्हा एकाच्या मोबाईलला हे टोन जात नाही ना सगळ्यांच्याच मोबाईलचे आता बीफ वाजू लागतात. आणि तेव्हाच ना तिला पुन्हा एकदा संशय येतो. ती मग म्हणत असते की काय चाललंय नेमकं, म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एकत्र मेसेज काय आला. तुम्ही लोक माझ्यापासून काही लपवताय का. मग आता इकडे सगळी जण मोबाईल मधला मेसेज वाचत असतात. कारण अर्जुनने नवीन ग्रुप काढलेला असतो आणि त्या नवीन ग्रुपमध्येच आता त्यांचं ठरलेलं असतं की काही प्लॅन सुचला तर इथे मेसेज करा, कारण खाणाखोणा केल्या तर संशय येत असतो ना सायलीला. त्यामुळे अर्जुनने ही युक्ती काढलेली असते. पण सायलीला आता सगळ्यांच्याच मोबाईलचे बीप वाजल्यामुळे संशय तर आलेलाच असतो. आणि मग आता विचारलं जातं की काय चाललेलं आहे नेमकं, म्हणजे तुमच्या मोबाईलचा आवाज हा एकदम आलाय, पण काहीतरी गडबड तर नक्कीच आहे. हे सुद्धा सायलीने ओळखलेलं असतं. पण तरी सुद्धा सायलीला कशीतरी थातुरमातुर कारणं आता प्रत्येक जण देऊ लागतात. म्हणजेच आता पहिल्यांदा कल्पना सुरू होते. कल्पना जी आहे ती म्हणत असते की मी ना पटकन आहे ना जाऊन येते, मला मार्केटमध्ये जायचं आहे. तेव्हाच इकडे असणारे प्रतापही आता बघत असतात. आणि तेव्हाच ना प्रतापला आणि प्रत्येकाला मेसेज येतो की इथे काही खाणाखुणा करू नका, वरच सांगा इथेच ग्रुपमध्ये. मग नंतर आता अर्जुन प्लॅन करतो की इथे बोलत बसण्यापेक्षा आपण आहे ना बाहेर गेलेलं बरं म्हणूनच. मग आता तो विचार करतो की मी आता बाहेर जातोय, तुम्ही एक कारण काढून बाहेर या. मग आता प्रत्येकाचं ठरलेलं असतं की एक कारण काढून बाहेर यायचं. पण नेमकं कसं काय याचं प्लॅनिंग आता त्यांचे एक करून जमत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अस्मिता जी आहे ती सुद्धा उभी असते आपल्या बायाला घेऊन. अस्मिता ही उभी असतानाच ना इकडे आता सायली जी आहे ती पूर्ण आजची या सगळ्यांकडे बघत असते. पण तेव्हाच अर्जुनच्यासेने सगळ्यांचं लक्ष जातं. अर्जुनला आता तातडीने बाहेर जावं लागतं. मग अर्जुन जेव्हा आता बाहेर जायचा विचार करतो ना तेव्हा आता सगळी जणच त्याला होकार देतात. आणि तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सगळ्यांनी फोन सायलेंटवर टाका असा देखील अर्जुनने मेसेज केलेला असतो. कारण ह्या लोकांचे जे मेसेजवर खेळ चाललेले असतात ना ते सगळे काही निरखून ना आता सायली बघत असते. त्यामुळेच ना आता सायलीला संशय येत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण नेमकी गडबड काय आहे हे शोधायची असते आणि त्यासाठी आता त्यांची धांदल उडालेली असते. मग इकडे आता अर्जुनने मेसेज केल्याप्रमाणे आता तो बाहेर जायला निघणार असतो. मग आता त्यांच्या बाहेर उभा राहून प्लॅनिंग करायचं ठरतं. मग एक जण कारण देतात. कल्पना सुरुवात होते, मला मार्केटला जायचंय. तेच आता प्रतापही कल्पनाच्या मागोमाग म्हणतात की मीही तुझ्याबरोबर मार्केटमध्ये येतो. तेव्हाच ना इकडे असणारी घरी सायली तिला हे ऐकू जातं. तर सायली म्हणत असते की मी सुद्धा येते ना आई बाप्पा तुमच्यासोबत, म्हणजे लहान असताना मी सुद्धा तुमच्यासोबत मार्केटमध्ये तसंही यायची ना. मग आता पुन्हा त्या सगळ्या आठवणी ताज्या होतील असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र आता तिला सांगितलं जातं की अगं नको ना, कारण ना अस्मिताला सुद्धा बाहेर जायचं आहे म्हणून. अस्मिताने बाळाची जबाबदारी दिलेली असते सायलीकडे. मग सायलीला ती बाळाची जबाबदारी देते.
हा मात्र सायलीला घरीच थांबावं लागणार असतं. सायलीकडे दुसरा काही ऑप्शनच नसतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता अस्मिताने बाय सांभाळायला दिले. प्रत्येक जण कारण सांगतो. अर्जुन सांगत असतो की मला इमर्जन्सीमध्ये हे केसच काम आहे, त्यामुळे जावं लागणार आहे. आणि मग काय, त्यालाही केसच काम आहे म्हणून तो आता बाहेर जायचा निर्णय घेतो. त्याच्या मागोमाग चैतन्यसुद्धा आता इकडे जो अश्विन आहे तो सुद्धा म्हणतो की मलाही. अस्मिता म्हणते काहीच सुचत नाहीये. कल्पना ताई म्हणतात सुचेल पण जरा शांत तरी रहा तुम्ही, असं म्हणत सर्वजण हळू बोलत सगळेजण विचार करत असतात की काय करावं. तर इकडे सायली स्मिथला खेळवत असते आणि म्हणते मम्मा बाहेर गेले, आजी आजोबा पण बाहेर गेलेत. हो, सगळे बाहेर गेले आहे. का मग आता आपण काय करायचं, बागेत जायचं का खेळायला? स्मिथ बाळा, फुलं बघायची का बाहेर जाऊन? झाड बघायची का जाऊयात का बाळा बाहेर? असं म्हणत सायली स्मिथला गोंजारत असते आणि त्याला शांत करत असते. स्मिथ रडत असतो. सायली म्हणते ओ रडू नकोस, असं म्हणत सायली आतास मिथला घेऊन बाहेर आलेली असते. आणि इकडे मेडिकल इमर्जन्सी आहे, मीटिंग आहे, त्यामुळे मला जावं लागणार आहे, हेही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना सायली इकडे पुन्हा एकदा पडते. मग सायलीला डाऊट येतो की काय चाललंय, काय नेमकं, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सगळं काही. मग आता समजत नसतं की काय करावं. तेव्हाच ना इकडे आता प्लॅनिंग सुरू होतं सगळ्यांचंच बाहेर जाऊन. तर अस्मिताच्या बाळालाच म्हणजेच अस्मितला आता सायली सांभाळत असते. बाहेर यांच प्लॅनिंग सुरू असतं. तेच आता सायली त्या अस्मितला बोलत असते की चल ना, आपण आहे ना मस्त बाहेर पाऊस बघूया, म्हणजे कसं तुलाही बरं वाटेल ना, बाहेरचा पाऊस बघितल्यानंतर, असं बोलून आता ती तिला बाहेर घेऊन जाते. मग जेव्हा आता त्याला बाहेर घेऊन जात असते ना ती, तेव्हा ना तिला माहीत नसतं ना ही लोकच बाहेर बसलेली आहे. ती मग बिचारी ती आपली अस्मीला खेळवायचं म्हणून बाहेर घेऊन जाते. जशी ती आता बाहेर जाते ना तेव्हा मात्र आता ती बघते तर काय, इथे सगळी जण उभी असतात. सगळ्यांच्या चांगल्या गप्पा वगैरे रंगलेल्या असतात. मग तेव्हा इकडे आता सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. ताना कोणाचंच लक्ष नसतं, कळप नसतं की काय चाललेल आहे नेमकं. मग तेव्हाच सायली हळूच बघते. सायली विचार करते की हे काय, ही लोक तर इथेच आहे, इथून तर कोणच गेलेल नाहीये. मला तर सांगितलं होतं प्रत्येकाला काही ना काही काम आहे, पण इथे तर कोणालाच काम दिसत नाहीये. चाललंय काय नेमकं, हा विचार ना सायलीच्या मनामध्ये येतो. मग सायली तिथे जाऊन उभी राहते. सायलीकडे सुद्धा कोणाचंही लक्ष नसतं. सायलीकडे कोणाचंही लक्ष नसताना असा सायली म्हणत असते की काय हे, म्हणजे मला समजेल का, म्हणजे अचानकपणे तुम्ही तर म्हटला होतात की मार्केटला जायचं आहे, तुम्हाला मीटिंग आहे, मग तुम्ही सगळी जण इथे काय करताय? असंही आता सायली जी आहे ती बोलू लागते. सायलीने असं म्हटल्याबरोबर ना आता प्रत्येकाला प्रश्न पडतो की काय बोलावं, काय उत्तर द्यावं, सुधरत नसतं काहीच कोणालाच. मग आता इकडे प्रत्येक जण वेगवेगळी कारणं आता देऊ लागतात. तेच सायली आता त्या सगळ्यांना म्हणते की मला माहिती आहे तुम्ही सगळी जण ना माझ्यापासून ना काहीतरी लपवताय, पण काय लपवताय ना हे तुम्हालाच माहिती, पण सांगा काय गडबड आहे नेमकी, असंही आता विचारलं जातं. मग तेव्हाच ना इकडे कोणीही काहीच बोलत नसतं. मग तेव्हा सायलीला अजूनच संशय येतो. सायली आता त्या लोकांकडे पाहत असते आणि म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून ना काहीतरी लपवताय, पण काय काही सुधरत नसतं सायलीला. पण सायलीच्या गोष्टी लक्षात येत असतात. तेच दुसरीकडे आता अस्मिताला सुद्धा बंकेत जायचं असतं. मग अस्मिता इथेच कशी काय उभी, हा प्रश्न देखील सायलीने उपस्थित केलेला असतो. आणि सायली जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र अस्मिता सायलीकडे ते बाय मागते आणि म्हणत असते की अगं जायचं होतं, पण अचानक ना कॅन्सल झालं, त्यामुळे मग म्हटलं हे थांबाव इथेच, यांचं काहीच बोलणं सुरू होतं, असं आता ती सांगत असते. तेच आता दुसरीकडे तिने तर स्वतःची कातडी वाचवलेली असते, पण बाकी सगळीच जण ना आता अडकतात.
काय बोलणं चाललं होतं काय नाही हा प्रश्न सायलीला पडलेला असतो, कारण सायलीला सुद्धा जाणून घ्यायचं होतं की काहीतरी गडबड तर नक्कीच आहे. मग आता सायली जी आहे ती विचारायचा सुद्धा प्रयत्न करत असते की काय चाललं आहे तुमचं. मग तरी सुद्धा सायलीला कोणीही ही काही म्हणून सांगत नाही. तेच आता दुसरीकडे सगळी जण सायलीला कारण देत असतात, कारण हे ते हे. पण सायली ओळखून असते की ह्यांचं काहीतरी सुरू आहे. तेच आता अर्जुनही म्हणत असतो की चल बायको, आपल्याला सुद्धा बरंच काही करायचं आहे ना, इथे थांबून उपयोग नाही. तू गोळ्या घेतल्या आहेस का असं देखील आता सायलीला तो विचारतो. सायली म्हणते की तुम्ही तर शांतच बसा. तुम्ही तर मला म्हटला होतात की तुम्हाला इमर्जन्सी कोर्टात काही काम आहे, मीटिंग्स आहे, त्यामुळे तुम्हाला जायचं आहे. मग काय झालं? तुम्ही तर इथेच दिसताय. इमर्जन्सी केस आली होती ना तुम्हाला. मग आता सायली अर्जुनला हे सगळं काही बोलते, कारण तिला कळत असतं की या सगळ्यांच मिळून काहीतरी प्लॅन करतायत. ही लोक पण मला सांगत नाहीत. मला या सगळ्यापासून विलप्त ठेवतात. या गोष्टी तिच्या लक्षात येत असतात आणि त्यामुळेच ना तिने आता हे सगळं काही बोलून दाखवलेलं असतं. तेच आता अर्जुन जो आहे तो सायलीला समजवायचा वगैरे प्रयत्न करत असतो, पण सायली काही ऐकत नसते. मग आता सायली सगळ्यांवरच नाराज झालेली असते, कारण सगळी जण प्लॅनिंग करतायत, इकडे लपवतायत, तिकडे लपवतायत. या गोष्टी तिला कळत असतात. मग आता सायली म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून लपवताय, पण आता लपवण्यासारखं काय आहे माझ्याबरोबर ते सांगा ना. आता तर मी सुद्धा तुमचीच आहे ना, असं देखील आता सायली बोलू लागते. त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की सायलीची समजूत घालायची तरी कशी. पण आता अर्जुनच या सगळ्यामध्ये अडकून जाणार असतो, कारण अर्जुनला आता ह्या सगळ्यामध्ये सायलीला नवायचं असतं. सायली निघून गेलेली असते रागारागाने, आणि जशी सायली निघून जाते ना तसं मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना आता सगळ्यांनाच टेन्शन येतं की आता हिचा राग काढायचा तरी कसा. तेच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की अर्जुन म्हणत असतो की नका काळजी करू, तोपर्यंत इकडे सायलीसाठी सगळं प्लॅनिंग जे आहे ते ह्यांनी केलेलं असतं. आता अर्जुन हा सायलीला असं बाहेरून घेऊन येतो, आणि त्यानंतर मग आता अर्जुन जेव्हा सायलीला घेऊन येतो तेव्हा सगळी जण उभी असतात आणि सायलीच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतात. सायली आता सगळ्यांकडे पाहत राहते आणि सायलीसाठी खास असं गाणं सुद्धा सगळ्यांनी तयार केलेलं असतं, आणि त्यामुळेच ना सायलीचा आनंद एकदाच ना गगनात मावेनासा होतो. प्रतिमा, रविराज, कल्पना सगळी जण सायलीवर फुलांचा वर्षाव करतात. मुळे सायली प्रचंड खुश असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.